Hello everyone, I welcome you all in our next video lecture. In this video lecture we are going to start our new unit 3, that is definite integration. In previous unit 2 we have learned indefinite integration and we are going to start definite integration. So in this unit we are going to start our first topic, definite integral. What is mean by definite integral, definition of definite integral and some examples on this definite integral. So let's get started. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये युनिट 2 मध्ये आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन अभ्यासलो आहोत आणि आजच्या या व्हिडिओपासून युनिट 3 मध्ये आपण डेफिनाइट इंटिग्रेशन हा नवीन युनिट आपण सुरुवात करतोय. तर सुरुवातीला डेफिनाइट इंटिग्रल म्हणजे काय आहे, तर डेफिनाइट इंटिग्रल हा देखील एक फंक्शन असणार आहे आणि त्याचबरोबर द डेफिनाइट इंटिग्रल इज अ फंक्शन and the definite integral can be recognized from the numbers written to the upper and lower right of the integral sign. आता डेफिनाइट इंटिग्रल आणि इनडेफिनाइट इंटिग्रल हे दोन्ही ओळखायचे कसे, तर डेफिनाइट इंटिग्रल जो काही इंटिग्रल साइन असणार आहे त्या साइनच्या अप्पर राईटला आणि लोअर राईटला इथे आपल्याला नंबर्स दिसतील. जर हे नंबर्स आपल्याला पाहायला मिळत असतील तर तो असणार आहे डेफिनाइट इंटिग्रल. आता तो दिसायला कसा दिसेल, तर या पद्धतीने दिसेल. इथे तुम्ही बघू शकता इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स आणि इथे इंटिग्रेशन साइन जो आहे त्याच्या खाली लोअर राईटला आणि अप्पर राईटला ए आणि बी असे दोन नंबर्स आपल्याला इथे दिसत आहेत. तर हे जे दोन नंबर्स आहेत ह्यालाच यावरून आपण ओळखू शकतो की हा जो काही इंटिग्रेशन दिलेला आहे पूर्ण इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स फ्रॉम ए टू बी याला आपण म्हणतोय डेफिनाइट इंटिग्रल. सो द क्वांटिटी एफ ऑफ इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स is called the definite integral of f of x from x equal to a to x equal to b. आता हे जे काही a आणि b आहेत त्याला x equal to a आणि x equal to b असं म्हटलेलं आहे, कारण एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपण या एक्सच्या ठिकाणी हे जे दोन काही नंबर्स आहेत अप्पर राईटला आणि लोअर राईटला हे नंबर्स आपण तिथे ठेवणार असतो. सो द नंबर्स a and b आर नोन ॲज द लोअर लिमिट अँड द अप्पर लिमिट ऑफ द इंटिग्रल रिस्पेक्टिवली. हे जे काही दोन नंबर्स दिसत आहेत ए आणि बी, एला आपण लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रल असं म्हणतो आणि बीला आपण अप्पर लिमिट ऑफ द इंटिग्रल असं म्हणत असतो. तर हे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करत असताना लागणार आहेत आणि या अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यावरूनच आपण ओळखतो की हा डेफिनाइट इंटिग्रल आहे आणि हे लिमिट्स जर नसतील आपण त्याला इनडेफिनाइट इंटिग्रल असं म्हणतो. नाव डेफिनेशन. The definite integral is defined as the limit of a particular type of sum as the width of each subinterval approach to 0 and the number of subinterval approaches to infinity. So integration f of x dx from a to b is equal to, आता इथे हा जो काही f of x आहे तो स्मॉल f of x आहे. जसं आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन बघत असताना त्याची डेफिनेशन बघितली आहे की स्मॉल f of x dx इंटिग्रेशन हा कॅपिटल f of x किंवा कॅपिटल एफ ऑफ एक्सचा इंटिग्रेशन जो आहे तो स्मॉल एफ ऑफ एक्स. इथे असं लिहिण्याचं कारण की ते दोन्ही वेगवेगळे फंक्शन असणार आहेत. ओके, सो या स्मॉल एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन इथे कॅपिटल एफ ऑफ एक्स आपण लिहिला, इंटिग्रेशन घेतलं आहे फॉर्म्युलांचा वापर करून आणि हे जे काही दोन लिमिट्स आहेत अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट ते इथं आपल्याला ठेवायचे आहेत. सो इंटिग्रेशन घेतल्यानंतर असं हे लिमिट ब्रॅकेटच्या खाली आणि वर आपल्याला लिहायचे आहेत. सो विच इज इक्वल टू, त्यानंतर हा जो काही एक्स इक्वल टू बी आणि एक्स इक्वल टू ए आहे तो आपल्याला या आलेल्या इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचा आहे. सो पहिल्यांदा आपण अप्पर लिमिट इथे ठेवत असतो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. सो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए हा झाला. आपण इंटिग्रेशन काढून घेतल्यानंतर लिमिट्स सबस्टिट्यूट करणे ही आपली स्टेप असणार आहे. सो नोट दॅट, इथे एक महत्त्वाची नोट आहे, द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इज एलिमिनेटेड व्हाईल फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ द डेफिनाइट इंटिग्रल. तर आत्तापर्यंत आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशनची बरीचशी एक्झाम्पल सॉल्व केली आहेत आणि ती सॉल्व करत असताना आपण प्रत्येक एक्झाम्पलचं इंटिग्रेशन फाइंड आउट करून झाल्यानंतर आपण प्लस सी असं लिहायचो. तो प्लस सी म्हणजे काय असायचा, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन डेफिनाइट इंटिग्रलमध्ये आपण लिहित नाही, तो इथे एलिमिनेट होतो.
या अप्पर आणि लोअर लिमिट असल्यामुळे इथे जो आहे तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन येत नाही. कुठे? डेफिनाइट इंटिग्रलमध्ये. सो आता आपण काही प्रॉपर्टीज पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स. फर्स्ट प्रॉपर्टी, आता इथे प्रॉपर्टी म्हणजे काय? इंटिग्रेशन 1 dx फ्रॉम ए टू बी. वाचत असताना हे असंच वाचायचं आहे. इंटिग्रेशन 1 dx म्हणजे पहिल्यांदा फंक्शन आणि फ्रॉम लिमिट ए टू बी. आता आपल्याला माहिती आहे 1 असेल किंवा फक्त dx असेल तर त्याचा इंटिग्रेशन काय असतो? x असतो, बरोबर आहे. dx असेल तर त्याचा इंटिग्रेशन हा x असतो. आणि इथे x आल्यानंतर आपण काय करणार आहोत? इथे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवून त्यांचं सबट्रॅक्शन करणार आहोत. सो अप्पर लिमिट इथे जर x असेल तर xच्या ठिकाणी पहिल्यांदा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट b मायनस a. पहिल्यांदा आता हे प्रॉपर्टीज तुम्ही फक्त पहा. एक्झाम्पल सॉल्व करत असताना तुमच्या लक्षात येईल की हे लिमिट्स कसे ठेवायचे आहेत. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे इंटिग्रेशन c dx फ्रॉम ए टू बी. आता c हा इथे कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि इंटू इंटिग्रेशन ऑफ dx फ्रॉम ए टू बी. सो c ॲज इट इज आणि इंटिग्रेशन dx लिमिट सबस्टिट्यूट केल्यानंतर b मायनस a. नाव इंटिग्रेशन f ऑफ x dx फ्रॉम ए टू ए. इथे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोन्ही a आहेत त्यामुळे ह्याचं जे काही इंटिग्रेशन आलं आहे ते इक्वल टू 0 आहे. याचाच अर्थ इफ द लिमिट्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रल आर आयडेंटिकल इट्स व्हॅल्यू इज 0. जर एखाद्या इंटिग्रलचा डेफिनाइट इंटिग्रलचा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट जर सेम असतील, सारखे असतील, तर त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती 0च असणार आहे. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी आहे इफ a is less than or equal to c and c is less than or equal to b, then integration f of x dx from a to b is equal to integration f of x dx from a to c plus integration f of x dx from c to b. a आणि b या दोघांमधला एक नंबर जर आपण घेतला तर ह्या लिमिट लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटला आपण ह्या मधल्या c ने आपण सेपरेट करू शकतो. म्हणजे 3 लिमिटच्या फॉर्ममध्ये देखील आपण ते डिस्ट्रीब्यूट करून लिहू शकतो. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 5. इफ a इज लेस दॅन b देन इंटिग्रेशन f ऑफ x dx फ्रॉम a टू b इज इक्वल टू इंटिग्रेशन f ऑफ x dx फ्रॉम b टू a विथ निगेटिव्ह साईन. आता ह्या प्रॉपर्टीचा अर्थ काय आहे की जर लिमिट्स इंटरचेंज केले म्हणजे ए टू बीच्या ऐवजी बी टू ए लिहिलं तर त्या इंटिग्रेशनवर काही फरक पडत नाही, फक्त इथे साईन त्याचं चेंज होतो. सो दॅट इज इफ द लिमिट्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रल आर इंटरचेंज द व्हॅल्यू ऑफ द इंटिग्रल चेंजेस बाय साईन ओनली. म्हणजे जे काही इंटिग्रेशनची व्हॅल्यू येणार आहे तुमची त्याच्यामध्ये फक्त त्याच्या व्हॅल्यूमध्ये साईनने फरक पडणार आहे, बाकी त्याची व्हॅल्यूमध्ये काही फरक पडणार नाही. साईन मात्र तिथे बदलेल. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ टी डी टी फ्रॉम ए टू बी विच इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ थिटा डी थिटा फ्रॉम ए टू बी. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा डी एक्स डी टी किंवा डी थिटा हा काय रिप्रेझेंट करतो, तर हा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थिटा. म्हणजे आपण विथ रिस्पेक्ट टू कोणत्या व्हेरिएबलच्या इंटिग्रेशन घेत आहोत ते डिनोट करतं हे डी एक्स डी टी आणि डी थिटा. आता इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी व्हेरिएबल वेगवेगळा आहे. याचाच अर्थ की डेफिनाइट इंटिग्रल इज इंडिपेंडंट ऑफ द व्हेरिएबल ऑफ इंटिग्रेशन. इट ओनली डिपेंड्स ऑन द लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन. डेफिनाइट इंटिग्रलमध्ये तुम्ही व्हेरिएबल बदललात तर इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूवर काही फरक पडत नाही. लिमिट जर बदलला तर मात्र व्हॅल्यू बदलू शकते. सो द डेफिनाइट इंटिग्रल इज इंडिपेंडंट ऑफ द व्हेरिएबल ऑफ इंटिग्रेशन. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये एफ ऑफ एक्स एक्सच्या फॉर्ममध्ये दिलं असेल आणि तुम्ही सर्व टीच्या फॉर्ममध्ये सोडवलात तर व्हॅल्यू आन्सर तुमचं चेंज होणार नाही आहे व्हेरिएबल बदललात तर, पण जर तेच लिमिट जर चेंज केलात तर मात्र नक्कीच तुमचा आन्सर चेंज होईल. नेक्स्ट प्रॉपर्टी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीवर आपण नंतर बरेचसे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सो इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स फ्रॉम ए टू बी.
Now next property, integration f of x dx integration from 0 to b is equal to integration f of a minus x dx limits from 0 to b. x ला इथे a minus x ने रिप्लेस केलेला आहे. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी, ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. या प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायच्या आहेत नंतर एक्झाम्पल सॉल्व करत असताना. सो इंटिग्रेशन f of x dx फ्रॉम 0 to 2a is equal to integration f of x dx from 0 to a plus integration f of 2a minus x dx from 0 to a. Now next property, integration f of x dx from minus a to a, लिमिट्स इथे minus a to a आहेत, असं असताना is equal to 2 into integration of f of x dx from 0 to a. 2 इंटू हा जो काही इंटिग्रल आहे पूर्ण तो कधी येईल, जर फंक्शन हा इवन फंक्शन दिला असेल तर, आणि जर फंक्शन हा ऑड फंक्शन दिला असेल तर त्याची व्हॅल्यू ही 0 असणार आहे. ओके, इथं या ठिकाणी जर एफ ऑफ एक्स तुमचा इवन फंक्शन असेल, इवन फंक्शनची डेफिनेशन इथे आहे, जर एफ ऑफ मायनस एक्स रिप्लेस केला आणि ओरिजिनल फंक्शन मिळत असेल तर तो फंक्शन इवन असतो, आणि एफ ऑफ मायनस एक्स ठेवल्यानंतर ओरिजिनल फंक्शन विथ निगेटिव्ह साईन जर मिळत असेल तर तो फंक्शन आपला ऑड फंक्शन असतो. तर इथे हा जो काही फंक्शन आहे तो जर इवन फंक्शन असेल तर त्याची व्हॅल्यू या फॉर्ममध्ये येते, आणि जर हा फंक्शन ऑड फंक्शन असेल तर त्याची व्हॅल्यू 0 येते. हे प्रॉपर्टीज आहेत, 10 महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित लिहून काढायचे आहेत आणि लक्षात देखील ठेवायचे आहेत. नाव सम रूल्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स. जसं आपण रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह किंवा रूल्स ऑफ इनडेफिनाइट इंटिग्रल्स पाहिले, त्याच पद्धतीनं रूल्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स इथे आपण बघतोय. सो फर्स्ट रूल इज इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स प्लस और मायनस जी ऑफ एक्स डी एक्स फ्रॉम लिमिट ए टू बी इज इक्वल टू, म्हणजे इथे जर दोन फंक्शनची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर दिलं असेल तर हा जो काही इंटिग्रल साईन आहे तो सेपरेटली अप्लाय होतो, कारण इंटिग्रेशन हा जो काय आहे तो लिनियर फंक्शन आहे, त्यामुळं प्रत्येक टर्मला इंटिग्रेशन आपण सेपरेटली देऊ शकतो जर मध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर. सो इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स लिमिट्स फ्रॉम ए टू बी प्लस और मायनस इंटिग्रेशन जी ऑफ एक्स डी एक्स लिमिट्स फ्रॉम ए टू बी. इथे काय केलं आहे, फक्त इंटिग्रेशन साईन सेपरेटली दिलेलं आहे दोन्ही टर्म्सना. त्यानंतर सेकंड रूल जो आहे के इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स, म्हणजे कॉन्स्टंट इंटू सम फंक्शन, आणि त्याचं जर डेफिनेट इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर कॉन्स्टंट हा इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि आपण फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करणार आहोत. सो दीज आर द 2 रूल्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स. नाउ वी विल सी सम एक्झाम्पल्स ऑन डेफिनाइट इंटिग्रल्स. आता हे डेफिनाइट इंटिग्रल्सवरील एक्झाम्पल्स पाहण्यासाठी तुम्हाला बेसिक तुम्ही जे काही फॉर्म्युलेज आतापर्यंत पाहिलेत इनडेफिनाइट इंटिग्रल्समध्ये, तेच फॉर्म्युले इथे आपल्याला लागणार आहेत. सो फर्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ई रेस टू 2x dx लिमिट्स फ्रॉम 0 टू log 2. आता इथे लोअर लिमिट 0 आहे आणि अप्पर लिमिट जो आहे तो log 2 आहे. आता ई रेस टू 2x आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. सो सोल्युशन बघा, फर्स्ट ऑफ ऑल लेट आय इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण आय इज इक्वल टू दिलेलं फंक्शन कन्सिडर करणार आहोत. नाव आय इज इक्वल टू ई रेस टू 2x इंटिग्रेशन काय असणार आहे, ई रेस टू 2x. इथे सेम म्हणजे आपण जसं डेरिव्हेटिव्हला फॉर्म्युला यूज करायचो की ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स किंवा ई रेस टू 2xचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 2x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 2x असायचा. पण इथे इंटू न करता आपण काय करणार आहोत, अपॉन करणार आहोत, ई रेस टू 2x अपॉन डी बाय डी एक्स ऑफ 2x. तर हा जो काय आता इथं मी लिहिलेला आहे आय इज इक्वल टू, तो झाला ई रेस टू 2xचा इंटिग्रेशन. आता या लिमिट्सचं काय करायचं आहे आपल्याला, तर हे लिमिट्स आपल्याला इथे ब्रॅकेटच्या वर आणि खाली असं लिहायचं आहे, लोअर लिमिट खाली अप्पर लिमिट वर. सो हे इंटिग्रेशन आपण इथे काढून घेतलं ई रेस टू 2xचा, ई रेस टू 2x अपॉन डी बाय डी एक्स ऑफ 2x फ्रॉम 0 टू log 2. तर इथे हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये ए आणि बी दिसत नव्हते आणि इथे डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये ए आणि बी दिसत आहेत, त्यामुळे हा जो काही इंटिग्रेशन आपण काढलं आहे ते ए आणि बी इथं आपल्याला ठेवायचे आहेत. आता पुढे सिम्प्लिफाय करा. सो आय इज इक्वल टू ई रेस टू 2x. आता 2xचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, तो 2 असणार आहे. सो ई रेस टू 2x अपॉन 2 आणि लिमिट्स 0 टू log 2 ॲज इट इज. नाव
आय इज इक्वल टू 1/2. आता हा 1/2 कसा आला, तर हा जो काही 2 आहे या ब्रॅकेटमधून बाहेर लिहिलेला आहे फक्त, आणि 2 हा डिनॉमिनेटरला असल्यामुळे न्युमरेटरला 1 आलेला आहे. सो आय इज इक्वल टू 1/2 इंटू e⁻²x फ्रॉम 0 टू log 2. फक्त न्युमरेटर आज शिल्लक राहिलेला आहे आणि लिमिट्स. आता इथे आपल्याला नेक्स्ट स्टेपला काय करायचं आहे, हे लिमिट्स ठेवायचे आहेत या आपण काढलेल्या इंटिग्रेशनमध्ये. सो 1/2 ॲज इट इज. जिथे जिथे एक्स आहे तिथे पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवायचं आहे. इथे आपलं अप्पर लिमिट काय आहे, log 2. तर e⁻²x मध्ये 2 ॲज इट इज एक्सच्या ठिकाणी log 2. त्यानंतर काय करायचं आहे, मायनस लिहून लोअर लिमिट ठेवायचं आहे. मायनस e⁻²x 2 इंटू 0 असणार आहे, त्यामुळे e⁻0. सो हे पहिल्यांदा आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इथे एक्सच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. सिम्प्लिफाय करा. 1/2 इंटू e⁻log 2². आता इथे आपण लॉगॅरिथमचा फॉर्म्युला वापरलेला आहे. कोणता फॉर्म्युला, हा log m⁻k इज इक्वल टू k इंटू log m. इथे बघू शकता हा फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युल्याचा आपण इथे यूज करून हा जो काही इथे समोर k होता, समोरचा k, तो इथे इंडेक्सच्या फॉर्ममध्ये आपण लिहून घेतलेला आहे. सो e⁻log 2² मायनस e⁻0. 1/2 ॲज इट इज. 2चा स्क्वेअर म्हणजे 4. e⁻log 4 मायनस e⁻0 ची व्हॅल्यू म्हणजेच 1, विच इज इक्वल टू 1/2 इंटू 4 मायनस 1. आता हा 4 कसा आला, तर e⁻log x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. e⁻log x म्हणजेच त्याचा फॉर्म्युलानुसार आन्सर काय असणार आहे, x असणार आहे. सो एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शन एकमेकांचे इन्व्हर्सेस आहेत. सो इथे काय मिळालं, x, आणि इथे एक्सच्या जागी 4 आहे म्हणून 4 मायनस 1. सो 1/2 इंटू 3 विच इज इक्वल टू 3/2. सो आय इज इक्वल टू इथे आपल्याला 3/2 एवढा आन्सर मिळालेला आहे. याचाच अर्थ असा की डेफिनाईट इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते. किती मिळाली, आय इज इक्वल टू 3/2. सो ज्या पद्धतीने तुम्ही इनडेफिनाईट इंटिग्रल सॉल्व केलेत आत्तापर्यंत, सेम मेथड सेम प्रोसिजर वापरून तुम्हाला डेफिनाईट इंटिग्रेशन्स देखील एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. फक्त इथे लिमिट सबस्टिट्यूट करणे हा एक स्टेप इथे तुमचा वाढलेला आहे. आणखीन पुढचं एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे लिमिट कसे ठेवायचे आणि कसं सिम्प्लिफाय करायचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. नाव सेकंड एक्झाम्पल, सी हिअर. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/√1 minus x² dx limits from 0 to 1. So first of all, write down the given function. Let I is equal to integration 1/√1 minus x² dx limits from 0 to 1. So I is equal to sin inverse of x. आता हा काही जो काही फॉर्म्युला आहे, या म्हणजे फॉर्म्युल्यावरूनच आपण डायरेक्टली इथं साइन इन्व्हर्स ऑफ एक्स लिहिलेला आहे. कारण 1/√1 मायनस x² इंटिग्रेशन काय असणार आहे, साइन इन्व्हर्स ऑफ एक्स असणार आहे. आणि इथे लिमिट्स 0 to 1 आहेत ते इथे आपण ठेवलेलं आहेत. अगदी सिम्पल आहे. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केलेला आहे. इंटिग्रेशन 1/√1 मायनस x². तुम्ही इनडेफिनाईटमध्ये इथे ए बी पाहिला नव्हतात, इथे ए बी दिसत आहेत, एवढंच फरक आहे. सेम तोच फॉर्म्युला इथे आपण यूज करतोय. सो पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवायचं आहे. इंटिग्रेशन काढून झाल्यानंतर एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट म्हणजे साइन इन्व्हर्स ऑफ 1 मायनस पुन्हा एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट. लोअर लिमिट म्हणजे इथं 0 आहे. सो साइन इन्व्हर्स ऑफ 0. नाव साइन इन्व्हर्स ऑफ 1. आता साइन इन्व्हर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आहे, π/2 आहे. म्हणजे साइन 1 केव्हा असतो, π/2 असताना असतो, आणि साइन 0 कधी असतो, 0 असताना. सो π/2 मायनस 0 विच इम्प्लाइज आय इज इक्वल टू π/2. सो दिस इज अवर फायनल आन्सर. अगदी सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. ज्या पद्धतीने आपण इनडेफिनाईट इंटिग्रल सॉल्व केली आहेत, सेम तेच मेथड सेम तेच फॉर्म्युले इथे यूज करायचे आहेत. फक्त इथे लिमिट सबस्टिट्यूट करता आले पाहिजेत व्यवस्थित. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 3x² dx इज इक्वल टू 8 लिमिट्स फ्रॉम 0 to a. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. आता इथे अप्पर लिमिट a दिलेला आहे आणि आपल्याला या अप्पर लिमिटची व्हॅल्यू काय असू शकते हे फाइंड आउट करायचं आहे. चला तर मग फाइंड आउट करूया. सोल्युशनमध्ये पहिल्यांदा आय इज इक्वल टू हा दिलेला इंटिग्रल पूर्ण आपला इंटिग्रेशन 3x² dx इक्वल टू 8 लिमिट्स फ्रॉम 0 to a. देअरफॉर आता इथे कॉन्स्टंट जो नंबर आहे 3
तो बाहेर घेतलेला आहे इंटिग्रेशन साईनच्या. सो इंटिग्रेशनच्या आत काय राहिलं, x² dx इज इक्वल टू 8. सो इथे आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत x⁻n चा. x⁻n dx इज इक्वल टू x⁻n+1 अपॉन n+1, राईट. तर इथे n म्हणजे आपला 2 हा नंबर आहे. सो नेक्स्ट स्टेपमध्ये काय येईल, 3 ॲज इट इज x⁻2+1 अपॉन 2+1 लिमिट्स फ्रॉम 0 टू a विच इज इक्वल टू 8. इंटिग्रेशन काढल्यानंतर इथे हे लिमिट्स लिहिणे विसरायचं नाही आहे. जेव्हा तुम्ही डेफिनाईट इंटिग्रल सॉल्व करताय तेव्हा चुकून हे जर लिमिट्स तुमचे राहिले तर तुमचा आन्सर अर्धवट असू शकतं. सो 3 × x⁻2+1 म्हणजेच 3. सो x³ अपॉन 3 लिमिट्स फ्रॉम 0 टू a इज इक्वल टू 8. आता इथे 3 कॅन्सल होतील आणि काय राहील शिल्लक, x³ लिमिट्स फ्रॉम 0 टू a विच इज इक्वल टू 8. हे इक्वल टू 8 क्वेश्चनमध्ये दिलं आहे म्हणून आपण त्या ॲज इट इज कॅरी करतो आहे. अजून त्याचा यूज आपण केलेला नाही आहे. सो आता इथे x³ आलेला आहे. आता या स्टेपला आपल्याला लिमिट्स सबस्टिट्यूट करायचे आहेत. पहिल्यांदा अपर लिमिट म्हणजे वरचा नंबर ठेवायचा आहे, मायनस लोअर लिमिट ठेवायचं आहे. सो इथे काय स्टेप मिळेल, एक्सच्या ठिकाणी पहिल्यांदा अप्पर लिमिट म्हणजे a³ मायनस एक्सच्या ठिकाणी ओके इथं 0 पाहिजे, बाय मिस्टेकली इथं a⁻0 झाले, 0⁻3 पाहिजे. ओके a³ मायनस 0³ असं असायला पाहिजे. इथे थोडंसं करेक्शन करून घ्या, इथं 0⁻³ पाहिजे. ओके a³ मायनस 0³ इज इक्वल टू 8. a³ मायनस 0चा क्यूब म्हणजे तो 0च असणार आहे शेवटी. सो a³ इज इक्वल टू 8 आपल्याला मिळाला. म्हणजे a काय मिळेल, इथं दोन्ही साईडला जर आपण क्यूब रूट घेतला तर a इज इक्वल टू 2 म्हणजे 2चा क्यूब केला तर आपल्याला इथे 8 ही व्हॅल्यू मिळेल. सो आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारले की फाइंड द व्हॅल्यू ऑफ a, तर आपल्याला a ची व्हॅल्यू किती मिळाली, a इज इक्वल टू 2. फक्त इथे थोडंसं टायपिंग मिस्टेक झाले. लिमिट सबस्टिट्यूट करत असताना अपर लिमिट ठेवल्यानंतर a ठेवलेला आहे आपण एक्सच्या ठिकाणी, मायनस लोअर लिमिट ठेवायचं आहे एक्सच्या ठिकाणी, म्हणजे इथं 0 हवं आहे, ते करेक्शन करून घ्या. 0⁻3 पाहिजे. ओके नाव लेट्स अजून एक एक्झाम्पल आपण बघूया, मग होमवर्ककडे आपण जाऊया. सो इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 3x² + 2x + k × dx लिमिट्स फ्रॉम 0 टू 1 इज इक्वल टू 0. आता इथं या दिलेल्या क्वेश्चनचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे. सो i इज इक्वल टू गिवन फंक्शन. इथे आपण इंटिग्रेशनचा फर्स्ट रूलचा यूज केलेला आहे. इंटिग्रेशन साइन प्रत्येक टर्मला आपण सेपरेटली इथं दिलेला आहोत. सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 3x² dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 2x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 k dx इज इक्वल टू 0. प्लस साइन असेल तर आपण इंटिग्रेशन सेपरेटली देऊ शकतो. दोन टर्म्सच्या मध्ये मायनस असेल तरीही सेपरेटली देऊ शकतो. तर आता ह्या प्रत्येक इंटिग्रलमधून आपण काय करतोय, कॉन्स्टंट जो नंबर आहे तो इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेतोय. सो 3 × इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x² dx प्लस 2 × इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 x dx प्लस k × इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 dx इज इक्वल टू 0. इथे k हा कॉन्स्टंट होता, राईट. नेक्स्ट स्टेपला आता इंटिग्रेशन काढायचं आहे फॉर्म्युलांचा यूज करून. सो 3 ॲज इट इज x² इंटिग्रेशन x³ अपॉन 3, इथे x⁻n चाच फॉर्म्युलाचा यूज आपण करतोय आणि लिमिट्स ॲज इट इज ठेवले 0 टू 1 प्लस 2 ॲज इट इज एक्सचा इंटिग्रेशन x²/2 लिमिट्स फ्रॉम 0 टू 1 प्लस k ॲज इट इज dxचा इंटिग्रेशन x आहे आणि लिमिट्स 0 टू 1 ॲज इट इज विच इज इक्वल टू 0. देअरफॉर आता इथे 3 कॅन्सल होतील, फक्त x³ शिल्लक राहील. x³ लिमिट्स फ्रॉम 0 टू 1 प्लस 2 कॅन्सल होतील, x² फ्रॉम 0 टू 1 इथे आलेलं आहे प्लस kx लिमिट्स फ्रॉम 0 टू 1 इज इक्वल टू 0 ॲज इट इज. नाव देअरफॉर आता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट इथे आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहेत एक्सच्या ठिकाणी. पहिल्यांदा अप्पर लिमिट 1³ मायनस लोअर लिमिट म्हणजे 0³ प्लस 1² मायनस 0². पहिल्यांदा अप्पर लिमिट ठेवला 1 मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट म्हणजे 0 ठेवला प्लस k ॲज इट इज, k हा कॉन्स्टंट आहे आणि x
च्या ठिकाणी 1 अप्पर लिमिट ठेवला मायनस लोअर लिमिट 0. सिम्प्लिफाय करा. 1चा क्यूब 1 असणार आहे, 1चा स्क्वेअर देखील 1च असणार आहे. सो आपल्याला काय मिळेल 1 - 0 + 1 - 0 + k × 1 - 0 इज इक्वल टू 0. 1 - 0 मीन्स 1, अगेन 1 - 0 मीन्स 1 प्लस 1 - 0 म्हणजे 1 × k म्हणजेच k. सो काय मिळालं इथे 2 + k इज इक्वल टू 0. सो विच इम्प्लाइज k इज इक्वल टू -2. इथे आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं होतं. तर इथे क्वेश्चनमध्ये तुम्ही पुढे लिहू शकता फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. त्यामुळे इथे k ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे k इज इक्वल टू -2. तर अशा पद्धतीने आपण फॉर्म्युलांचा यूज करून डेफिनाइट इंटिग्रल्सची काही एक्झाम्पल्स सॉल्व केलेले आहेत. यामध्ये वेगळासा असा पार्ट कुठला असेल तर तो म्हणजे लिमिट सबस्टिट्यूट करणे, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. तर एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपण इंटिग्रेशन फाइंड आउट केल्यानंतर पहिल्यांदा अप्पर लिमिट तिथे व्हॅरिएबलच्या ठिकाणी पुटअप करायचं आहे, मायनस त्याच व्हॅरिएबलमध्ये लोअर लिमिट ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने हे काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व केली आहेत. तर इथे होमवर्कसाठी आता ज्या टाईपचे एक्झाम्पल्स मी सॉल्व केली आहेत सिमिलरली त्याच टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिली आहेत. त्याचबरोबर या एक्झाम्पल्सचे आन्सर्स देखील तुम्हाला इथे मी देते आहे. तुमचे आन्सर्स हे आन्सर्स सेम येत आहेत का ते व्हेरीफाय करून बघा, चेक करा आणि याचे आन्सर्स तुम्ही मला सॉल्व करून पाठवायचे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही एक्झाम्पल्स इनडेफिनाइट इंटिग्रल्स याच टॉपिकवर पाहणार आहोत. सो हे एक्झाम्पल सॉल्व करा आणि आन्सर्स व्हेरीफाय करा. थँक्यू.